अमरावतीच्या परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील भीषण माहिती समोर आली आहे। जास्तीत जास्त मुली कोण पटवतो यावरून आरोपींमध्ये स्पर्धा लागली होती। दोन मित्रांमधील वादातून पीडित तरुणांची व्हिडिओ व्हायरल झाली। आरोपी अय्यान मुलींशी ऑनलाईन संपर्क करून त्यांना भेटायला बोलवायचा। भेटीनंतर मुलींसोबत फोटो आणि व्हिडिओ काढून ते मित्र हुसेनकडे पाठवले जात होते। दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हुसेनने हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहिती आहे। दरम्यान या प्रकरणामागे आर्थिक व्यवहाराचा वाद असल्याची शक्यता आता व्यक्त केली आहे। प्रतिनिधी छगन जाधव फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। छगन, दररोज नवनवे आणि धक्कादायक अपडेट या सगळ्यामध्ये समोर येत आहेत। चक्क पैज लावली जात होती, भेट लावली जात होती, कोण अधिक मुली पटवणार? नक्कीच विक्रांत, ही जी माहिती या प्रकरणामध्ये दररोज येत आहे, काहीतरी नवीन प्रकार समोर येतो आहे। आणि नुकताच जो प्रकार समोर आलेला आहे त्याच्यामध्ये मुलींना पटवण्यासाठीची शर्यत या आरोपींनी एकमेकांसोबत लावली असल्याची माहिती समोर आलेली आहे। खरं जर बघितलं तर आरोपी अहमद अयान हा सोशल मीडियावरती फार ऍक्टिव्ह राहत होता। त्याच्या संपर्कामध्ये अनेक मुली सोशल माध्यमांवरती राहत होत्या आणि याचाच फायदा घेऊन तो त्या मुलींसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांच्याशी चॅटिंग करून त्यांना भेटायला बोलवायचा आणि त्याच्या मित्राच्या साहाय्याने त्यांचे व्हिडिओ काढून तो एका मित्राकडे पाठवत असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। आणि विशेष बाब म्हणजे या माहितीचा उलगडा हा पैशाच्या वादातून पुढे आलेला आहे आणि त्यामुळे यांचं हे सर्व बिंग फुटलेलं आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 8 आरोपींची संख्या झालेली आहे आणि पोलिसांना संशय आहे की यामध्ये आणखी देखील आरोपी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज किंवा उद्याला एसआयटीचा तपास कुठल्या दिशेने जातो आणि आरोपींच्या संख्येमध्ये वाढ होते का, यासोबतच पोलिसांसमोर एक मोठं आव्हान येऊन ठेपलेलं आहे। कारण ज्या पीडितांवरती अत्याचार झालेले आहेत त्या पीडितांपैकी एकही पीडिता तक्रार देण्यास समोर आलेली नाहीये। त्यामुळे गेल्या 6 दिवसापासून पोलिसांचे प्रयत्न जे सुरू आहेत त्यामध्ये कुठेही पीडिता समोर आली नसल्याने त्यांना अपयश मिळालं आहे। त्यामुळे आता नेमका पोलीस कशा पद्धतीने पीडितांचं सांत्वन करून गुपित माहिती ठेवत या प्रकरणाचा तपास पुढे नेतात, कारण आतापर्यंत जे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत ते सुमोटो अंतर्गत दाखल केलेले आहेत। त्यामुळे पीडितांनी समोर येण्याची गरज नितांत पोलिसांना आहे। आता पीडितांना समोर आणण्यासाठी पोलीस नेमकं प्रशासन काय ऍक्शन घेतात, कुठल्या हालचाली करतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विक्रांत, धन्यवाद छगन दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।